पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये. जर तुम्ही नवीन असाल ना तर अशा छान छान टिप्स बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मी शॉर्ट्समध्ये छान छान रेसिपीसुद्धा टाकत असते, तर सबस्क्राईब केले नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा. आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत जा. तुमचं बाळ 1 वर्षाचं झालंय पण वजन कमी आहे, खाणं नीट करत नाही का? आज मी सांगणार आहे पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन प्लस ब्रेन डेव्हलपमेंटसाठी 5 सुपर फूड्स. जर तुमचं सुद्धा बाळ 1 वर्षाचं झालं असेल ना तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. घरची वजन वाढवणारी पावडर घरच्या घरी आपण तयार करणार आहोत. प्रत्येक बाळ वेगळं असतं. त्यामुळे पेडियाट्रिशियनचा सल्ला घ्या. मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. 1 इयर बेबी फुल डे डाएट चार्ट. वेट गेन फ्रेंडली. सकाळी 7 वाजता ब्रेस्ट फीडिंग काऊ मिल्क डॉक्टरच्या ॲडवाइस नुसार. त्यानंतर 8:30 वाजता ब्रेकफास्ट मध्ये व्हेजिटेबल उपमा तूप घालून एग. जर नॉनव्हेज चालत असेल तर किंवा मग मूग दाल चिला. प्रोटीन, हेल्दी फॅट्स, वेट गेन. मुगाची डाळ पचायला सुद्धा खूप हलकी असते. त्यानंतर 11 वाजता मिड स्नॅक्स मध्ये बनाना, पीनट पावडर, चिक्कू मिल्कशेक. यामध्ये शुगर टाकायचं नाही, नो शुगर. ॲपल डेट्स प्युरी. डेट्स मध्ये भरपूर आयरन असते, त्यामुळे भरपूर एनर्जी मिळते. आणि बनाना नॅचरल वेट गेन. बनानामुळे वजन वाढण्यामध्ये मदत होते. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता लंच मध्ये डाल, राईस तूप टाकून, रोटी स्मॅश करून डाळ मध्ये मॅश करून द्यायची. पनीर भुर्जी सॉफ्ट. पनीरमुळे भरपूर प्रोटीन मिळतं. घी मुळे कॅलरीज मिळतात. त्यानंतर 4 PM ला इव्हिनिंग मिल्क. सहा वाजता इव्हिनिंग स्नॅक्स
यामध्ये तुम्ही स्वीट पोटॅटो स्मॅश करून देऊ शकता, रागी पोरेज म्हणजे रागीची लापशी किंवा मग खीर, सुजी खीर. यामध्ये शुगर ऍड करायचं नाही आहे, नो शुगर. त्यानंतर संध्याकाळी 8 PM 8 वाजता डिनरमध्ये सॉफ्ट खिचडी, पातळ करायची खिचडी, व्हेजिटेबल दलिया, बेड टाइम मिल्क. आता बघूया ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुपर फूड. दोन मिनिटे लागतात फक्त ही पावडर करण्यासाठी, पण मुलांसाठी खूप सुपर फूड आहेत ही पावडर. कसं करायचं बघूया. वॉलनट पावडर म्हणजेच अक्रोड, आल्मंड पावडर म्हणजेच बदाम, पंपकिन सीड्स पावडर म्हणजेच भोपळ्याच्या बिया, तूप, रागी, आणि अंड्याचा पिवळा बलक. हे सर्व ओमेगा 3 हेल्दी फॅट्स देतात. याचा भरपूर समावेश आपल्या आहारामध्ये करायचा, म्हणजेच मुलांच्या आहारामध्ये. होममेड वेट गेन पावडर रेसिपी. इंग्रेडियंट्स: रोस्टेड राईस, मूंग दाल, आल्मंड म्हणजे बदाम, कॅशो काजू, इलायची, सगळं वेगळं भाजून बारीक वाटा. आणि याची पावडर करून ठेवायची हवाबंद डब्यामध्ये. आता याचा वापर कसा करायचा बघूया. 1-2 चमचे पेजमध्ये किंवा मग दुधामध्ये टाकून तुम्ही देऊ शकता. अवॉइड, आणि या पावडर मध्ये शुगर टाकायची नाही आहे. शुगर अवॉइड करायची. 1 वर्षापर्यंतच्या मुलांना जंक फूड बाहेरचं, नो पॅकेट फूड्स, नो पॅकेट ज्युसेस, नो हनी. 1 वर्षानंतर हे सर्व सुरू करू शकता, पण ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये. तर कशी वाटली वरील माहिती नक्की सांगा. आणि प्रत्येक बाळ वेगळं वेगळं असतं, त्याची प्रकृती वेगवेगळी असते. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वरील टिप्स फॉलो करा. वरील माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि हाईप करा. तर कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच छान छान माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा. आणि माझे व्हिडिओ फुल बघत जा आणि प्लीज लाईक करत जा. चलो बाय बाय. भेटूया पुढील छानशा एखाद्या माहितीमध्ये. तेव्हापर्यंत टेक केअर.